तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोझरी येथे शेतकरी, सर्वसामान्य जनता, अपंग बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी गत 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन, आमरण उपोषण सुरू केलं आहे। त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मलकापूर तालुका व शहर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात 11 जून रोजी चक्क BSNL टॉवरवर चढून आंदोलन करीत शासन प्रशासनाचे लक्ष वेधले। तर त्यानंतर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन म्हणून मलकापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मलकापूर चक्क टॉवरवर चढून आंदोलन केलं। यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी याबाबतची माहिती यांना मिळाली असता त्यांनी तहसीलदार राहुल तायडे यांना आंदोलनस्थळी जाण्याचे निर्देश दिल्यानंतर तहसीलदार राहुल तायडे यांनी आंदोलनस्थळी जात टॉवरवर चढलेल्या आंदोलकांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली। तुमच्या मागण्यांबाबत योग्य तो विचार करून मागण्या शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले। यानंतर आंदोलकांनी खाली उतरून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। सन 2023-2024 चा खरीप पीक विमा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा। दिव्यांगांना व विधवा महिलांना दरमहा 6,000 रुपये पगार देण्यात यावा। 7 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे। लोकांच्या हाताला काम द्यावे, नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे। रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्या त्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित फुंदे, शहर प्रमुख शालिग्राम पाटील, अजाबराव वाघ, बळीराम बावस्कर, राहुल तायडे, दत्ता नारखेडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। आज जे तो आपलं जे आंदोलन होतं ते कशा माध्यमातून होतं, आपल्या मागण्या काय होत्या? 7 महिन्या अगोदर केंद्र महाराष्ट्र शासनाने की आम्ही सत्तेमध्ये आलो तर शेतकऱ्यांचा सकट सातबारा कोरा करू, पण तरी 7 महिन्यापासून कोणताही सातबारा कोरा केला नाही, कोणती शेतकऱ्यासोबत दिली नाही। त्याकरता आमचे बच्चे कडू 4 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू आहे। त्यांची प्रकृती बिघडत चाललेली आहे। शासन याकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाही। यासाठी आज आम्ही मलकापूर इथे BSNL टॉवरवर चढून आंदोलन केले, तरी शासनाने बच्चे भाऊच्या आंदोलनाकडे लक्ष न दिल्यास तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन उभारू। आपला विरोध शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे।